विषय परिसर अभ्यास भाग 2 शिवछत्रपती। आपण करणार आहे अभ्यास शिवछत्रपतींचा। पाठ पहिला, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र। दरवर्षी शिवाजी महाराज या थोर महापुरुषाची जयंती आपण खूप आनंदाने, आदराने आणि समारंभाने साजरी करतो। कोण बरं हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले त्यावेळेला सगळीकडे राजांचा अंमल होता। कितीतरी राजे प्रजेचं कल्याण बघण्याच्या ऐवजी आपलीच चैन करण्यात मग्न होते। पण तरीही काही राजे असे होते ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले आणि त्यातलं गौरवाने घेतलं जाणारं एक नाव म्हणजे शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य। त्याच्यापूर्वी 400 वर्ष महाराष्ट्रातला बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता। पण हे राजे प्रजेवर जुलूम करत, त्यांचं एकमेकांशी अगदी भांडण होतं आणि म्हणून ते नेहमी लढाया करत आणि त्यात हाल मात्र होत होते जनतेचे। जनतेला म्हणजेच रयतेला पोटभर अन्न नव्हतं, राहायला चांगली घरं नव्हती, सगळीकडे अन्याय आणि अन्याय। महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी देशमुख, देशपांडे असे वतनदार होते, पण त्यांचं देशावर प्रेम नव्हतं, रयतेकडे लक्ष नव्हतं। प्रेम होतं फक्त स्वतःच्या वतनावर। नुसतं एकमेकांच्यात भांडायचं, लढायचं, त्यामुळे रयत अगदी त्रासून गेली होती। शिवाजी महाराजांनी हे सगळं बघितलं आणि रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापलंच पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं आणि हे पवित्र कार्य त्यांनी स्वतःच्या हाती घेतलं। भांडखोर वतनदारांना वठणीवर आणलं, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग केला, जुलमी राजवटींचा पराभव केला आणि न्यायाचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे लोक होते। हिंदू, मुसलमान असा कोणताही भेद महाराजांनी केला नाही। सगळ्या धर्मातल्या साधू संतांचा सन्मान केला। अशी ही महाराजांची थोर कामगिरी बघितली की खरंच आपल्याला स्फूर्ती मिळते। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।